तुमच्या कपाटातले सर्वात महागडे ब्रँडेड कपडे किंवा ईएमआयवर घेतलेला तो 55 इंची स्मार्ट टीव्ही यांनी तुमच्या आयुष्यातली चिंता खरंच कमी केली आहे का? आपण सगळेच आजकाल दिवसाचे 12-14 तास राबतो, फक्त अशा वस्तू विकत घेण्यासाठी ज्यांचा आपण धड वापरही करत नाही. आणि तरीही रात्री झोपताना एक अनामिक रिकामेपणा का जाणवतो? हा तोच प्रश्न आहे जो आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येकाला सतावतोय. तुम्ही स्वतःलाच विचारून बघा, आज तुमची सगळ्यात मोठी अडचण काय आहे? सतत वाटणारी पैशांची चणचण, की सगळं असूनही मनाला वाटणारी ती अस्वस्थता? आपण सर्वजण सुखाच्या शोधात इतके आंधळे झालो आहोत की आपल्या अगदी नाकासमोर असलेलं खरं सौंदर्य आणि शांतता आपण दररोज गमावून बसतोय. आज आपण एका अशा जपानी तत्वज्ञानाबद्दल बोलणार आहोत, जे ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या घरातल्या एका साध्या मातीच्या कपाकडे किंवा जुन्या लाकडी वस्तूकडे पुन्हा कधीच त्याच जुन्या आणि कंटाळवाण्या नजरेने पाहणार नाही. आजचा आपला विषय आहे साध्या वस्तूंमधील असाधारण सौंदर्य, जे जपानी जीवनशैलीचे एक अत्यंत सखोल रहस्य आहे. आणि हे रहस्य आपण द ब्युटी ऑफ एव्हरीडे थिंग्ज या सोएत्सु यानागी यांच्या जगप्रसिद्ध पुस्तकातून उलगडणार आहोत. आपल्याकडे संत तुकारामांचा एक अतिशय सुंदर अभंग आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आपण हे ऐकतो अनेकदा, पण प्रत्यक्षात जगतो किती? आज आपला बघण्याचा दृष्टिकोन ब्रँड्स, किमतीचे टॅग्स आणि सोशल मीडियावरील खोट्या दिखाव्याने इतका धूसर झाला आहे की आपल्याला साधेपणाचं महत्त्वच उरलेलं नाही. सोएत्सु यानागी यांनी त्यांच्या पुस्तकातून नेमकी हीच धूळ झटकण्याचं काम केलं आहे. त्यांनी मिंगेई म्हणजेच लोककलेची एक चळवळ उभी केली. आज आपण अशा जगात राहतो जिथे कला किंवा सौंदर्य म्हणजे फक्त म्युझियममध्ये काचेच्या मागे ठेवलेली एखादी लाखो रुपयांची पेंटिंग असं आपल्याला वाटतं. ज्या वस्तूला आपण स्पर्श करू शकत नाही तिला आपण महान समजतो. पण यानागी यांचा दृष्टिकोन याच्या अगदी उलट होता. त्यांच्या पुस्तकातून आपल्याला जपानी जीवनशैलीचे 3 सर्वात महत्त्वाचे धडे मिळतात, जे आपलं आयुष्य मुळापासून बदलू शकतात. या पुस्तकातून मिळणारा पहिला आणि सर्वात मोठा धडा म्हणजे उपयोगात असलेलं सौंदर्य, ज्याला जपानी भाषेत योनोबी असं म्हणतात. यानागी म्हणतात की कोणत्याही वस्तूचं खरं सौंदर्य ती शोकेसमध्ये सजवून ठेवण्यात नाही, तर ती रोजच्या आयुष्यात वापरण्यात आहे. तुम्ही विचार करा, कारखान्यातून हजारोच्या संख्येने बाहेर पडणाऱ्या एका चकचकीत प्लास्टिकच्या बॉटलमध्ये आणि कुंभाराने स्वतःच्या हाताने आकार दिलेल्या एका मातीच्या माठामध्ये काय फरक असतो? प्लास्टिकची बॉटल ही निर्जीव असते, पण जेव्हा तुम्ही मातीच्या माठाला हात लावता तेव्हा तुम्हाला त्यात त्या कुंभाराची मेहनत जाणवते. जेव्हा एखादी लाकडी खुर्ची किंवा हाताने विणलेली शाल अनेक वर्ष वापरली जाते, तेव्हा तिचा रंग थोडा उडतो, तिचा आकार थोडा बदलतो, पण त्यात एक प्रकारचा जिवंतपणा येतो. रोज सकाळी तुम्ही ज्या कपातून चहा पिता त्यातच खरं सौंदर्य आहे. वस्तू जितकी जास्त प्रामाणिकपणे वापरली जाते तितकी ती अधिक सुंदर दिसते. त्यामुळे आजपासून घरातल्या चांगल्या वस्तू फक्त पाहुणे आल्यावर काढण्याची सवय मोडा आणि त्या स्वतःसाठी रोज वापरायला सुरुवात करा. यानागी यांनी सांगितलेला दुसरा अत्यंत महत्त्वाचा विचार म्हणजे अहंकार नसलेला साधेपणा. आज आपण बाजारात गेलो की सर्वात आधी वस्तूवर कोणता ब्रँड लिहिलाय किंवा ती कोणत्या प्रसिद्ध डिझायनरने बनवलीये हे पाहतो. पण यानागी म्हणतात की सर्वात उत्तम आणि मनाला शांतता देणाऱ्या वस्तू त्या असतात ज्या निनावी कारागिरांनी बनवलेल्या असतात. याला ते मिंगेई म्हणजेच लोककला असं म्हणतात. जेव्हा एखादा खेड्यातला कारागीर स्वतःचं नाव कमवण्यासाठी नाही तर फक्त माणसाच्या गरजेसाठी प्रामाणिकपणे एखादी टोपली किंवा माठ बनवतो, तेव्हा त्या वस्तूत असलाही अहंकार नसतो. ती वस्तू अत्यंत नम्र असते. आणि विचार करा, जेव्हा तुम्ही अशा नम्र आणि साध्या वस्तूंनी तुमचं घर सजवता तेव्हा त्या वस्तूंचा तो अहंकारविरहित साधेपणा तुमच्याही स्वभावात नकळतपणे उतरतो. घरात आल्यावर तुम्हाला मिळणारी शांतता ही त्याच नम्रतेचा परिणाम असते. दुसऱ्यांना दाखवण्यासाठी घेतलेल्या महागड्या वस्तू तुमच्या घरात फक्त ताणतणाव आणि ईर्ष्या घेऊन येतात, पण साध्या वस्तू घरात समाधान आणतात. आणि तिसरा, सर्वात सखोल धडा म्हणजे निसर्गाशी जोडलेली नाळ आणि अपूर्णतेचा स्वीकार. आज आपली सर्वात मोठी समस्या हीच आहे की आपण स्वतःला या कृत्रिम प्लास्टिकच्या जगात बंदिस्त करून घेतलं आहे. यानागी यांच्या मते लाकूड, माती, सूत, बांबू अशा नैसर्गिक गोष्टींपासून बनवलेल्या वस्तू माणसाच्या शरीराला आणि मनाला सर्वाधिक जवळच्या असतात. प्लास्टिकच्या वस्तू जुन्या झाल्या की त्या फक्त कचरा बनतात आणि खराब दिसतात, पण लाकडाची वस्तू जेवढी जुनी होते तेवढी ती अधिक आकर्षक दिसते. निसर्गाचा नियमच आहे की कोणतीही गोष्ट परिपूर्ण नसते. एखाद्या मातीच्या भांड्याला आलेला वेडावाकडा आकार हा दोष नसून ते त्याचं नैसर्गिक सौंदर्य आहे. हे जर आपण समजून घेतलं तर आपण स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्यातली अपूर्णताही सहज स्वीकारायला शिकू.
आपल्याला सतत परफेक्ट दिसण्याचा किंवा परफेक्ट आयुष्य जगण्याचा जो ताण आलेला असतो तो या साध्या नैसर्गिक वस्तूंच्या सहवासाने कायमचा निघून जातो. साधे जगा आनंदी रहा हा मंत्र ऐकायला खूप सोपा वाटतो, पण तो प्रत्यक्षात आणणं हे आव्हान बनलं आहे. कारण आपल्याला सतत आणखी पाहिजे या आजाराने ग्रासला आहे. नवा फोन आला की जुना निरुपयोगी वाटतो. या सततच्या शर्यतीत आपण जीवनाचा खरा आनंद हरवून बसलो आहोत. तुमची ती जुनी डायरी जिची पानं आता पिवळी पडली आहेत, किंवा तुमच्या आजीने दिलेला तो जुना तांब्याचा तांब्या, या वस्तू तुमच्याशी बोलतात. त्यांच्यात आठवणी दडलेल्या असतात. जेव्हा तुम्ही अशा वस्तूंनी वेढलेले असता तेव्हा तुमच्या मनातील भविष्याची भीती आणि इतरांची तुलना करण्याची सवय आपोआप कमी व्हायला लागते. हेच जपानी लोकांच्या दीर्घायुष्याचं रहस्य आहे. आजपासून तुमच्या घरातल्या प्रत्येक वस्तूकडे एका नव्या दृष्टीने बघायला सुरुवात करा. तुम्हाला जाणवेल की आनंदी राहण्यासाठी तुम्हाला खूप पैशांची, मोठ्या घराची किंवा महागड्या ब्रँड्सची गरज नाहीये. खरी शांतता आणि आनंद हा तुमच्या घरातल्या साध्या वस्तूंमध्ये आणि तुमच्या दृष्टिकोनात दडलेला आहे. साधेपणा ही दारिद्र्य नाही, तर ती खऱ्या अर्थाने सर्वात मोठी श्रीमंती आहे. रॅपिड रीड मराठीवर साधेपणाचा आणि जपानी तत्त्वज्ञानाचा हा विचार तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या आयुष्यात थोडी जरी शांतता मिळाली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि जीवन बदलून टाकणाऱ्या पुस्तकाच्या सारांशासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत साधे जगा आणि आनंदी रहा.